वैष्णवा संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती वैष्णवा संगती भगवानी देवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे गायनाचे उडे आपुनिया छंदे गायना
आनंद आवडे गायनाचे पुढे गायनाचे पुढे पोया छंदे गायनाचे पुढे मनाच्या आनंदे आवडीने आवडीन मनाच्या आनंदे मनाच्या मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे मनाच्या 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 आनंदे मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे मनाच्या आनंदे गायनाचे उडे गायनाचे उडे पोया छंदे गायनाचे उडे गायनाचे उडे गायनाचे उडे
आणि कमी देवा काहिनी गायनाची उडी फुले छंदे मनाची आनंदी आवडीने आवाज नेमकं कसा यायला काही कळा ना पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभी होती त्या लोका काळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे लागलो निज चरणात अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काहिनी गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने आज आपल्या या भावटाना गावी प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये परंपरेनुसार चालत आलेला आपला हा अक्षय तृतीयाच्या निमित्ताचा औचित्य साधक अखंड हरिनाम सप्ताह परमात्म्याचं हे पारमार्थिक भक्ती अनुष्ठान याही वर्षी मोठ्या श्रद्धेनं भावनेनं निष्ठेनं प्रेमानं आपण सर्वजण मंडळी एकत्रित येत संपूर्ण ग्रामस्थ दानसूरदाते अन्नदाते स्त्री पुरुष माता मावल्या आबालवृद्ध सर्वांच्या सहभागातून हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता निवडला अभंग महान साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबा संगतीचं महत्व आपल्या समोर प्रस्थापित करतात. शूटिंग आहे म्हणजे काय होतं त्याचा आवाज बरोबर नसला संगतीचं महत्व आपल्या समोर प्रकट करतायत. काय बघा 3 गोष्टीचा विचार फार महत्वाचा असतो. एक जीवनामध्ये देहाच्या नशीनंतर त्या देहाच्या प्राप्तीकरता योग्य दिशा. 2 देहाच्या निश्चितीनंतर त्या दिशेच्या दिशेने वाटचाल करत असताना योग्य गती. आणि 3 योग्य संगती. या 3 गोष्टीचा विचार फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला मनुष्य देहाच्या प्राप्तीनंतर मनुष्य देहाचं सामर्थ्य माणसाच्या लक्षात आल्यानंतर त्या देहाच्या द्वारे आपल्याला काय प्राप्त करायचं आहे हे लक्षात येणं फार महत्वाचं असतं. जीवनामध्ये आपल्याला काय करायचं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याची कर्माची दिशा एक योग्य नसते. आणि दिशा जर योग्य नसेल तर त्याच्या जीवनाची दशा होऊन जाते. गती योग्य नसेल तर अधोगती होते आणि संगती योग्य नसेल तर बर्बादी होत असते. विठाला